नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडीचा आढावा घेणार आहोत। तुम्ही आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर लगेच मिळतील। प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अलीकडेच सांगितले की 31 जानेवारी 2023 पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांची संख्या 9082 पर्यंत वाढली आहे। प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अलीकडेच सांगितले की 31 जानेवारी 2023 पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांची संख्या 9082 पर्यंत वाढली आहे। प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांबद्दल स्थापना प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना अंतर्गत करण्यात आली आहे, जी नोव्हेंबर 2008 मध्ये रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाद्वारे सुरू करण्यात आली होती। उद्दिष्ट सर्वांसाठी, विशेषतः गरिबांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे, जेणेकरून आरोग्यसेवेतील खिशातून होणारा खर्च कमी करता येईल। जन औषधी स्टोअर्समधून जेनेरिक औषधे प्रदान करतात, जी कमी किमतीत उपलब्ध आहेत परंतु महाग ब्रँडेड औषधांप्रमाणे दर्जेदार आणि परिणामकारकतेमध्ये समतुल्य आहेत। जन औषधी स्टोअर्समधून सर्व उपचारात्मक औषधे उपलब्ध करून दिली जातात। जनौषधी स्टोअर्स सामान्यतः केमिस्टच्या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या संबंधित वैद्यकीय उत्पादनांची देखील विक्री करतात, जेणेकरून जनौषधी स्टोअर चालवण्याची व्यवहार्यता सुधारली जावी। फार्मास्युटिकल अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI) ची स्थापना सरकारच्या फार्मास्युटिकल्स विभागांतर्गत करण्यात आली आहे। जेनेरिक औषधांची खरेदी, पुरवठा आणि विपणन यांच्या समन्वयासाठी सर्व CPSUSच्या पाठिंब्याने भारताचे जन औषधी केंद्र कोण उघडू शकते? नवीन जनौषधी केंद्रासाठी राज्य सरकारे किंवा कोणतीही संस्था, नामांकित NGO, ट्रस्ट, खाजगी रुग्णालये, धर्मादाय संस्था, डॉक्टर, बेरोजगार फार्मासिस्ट, वैयक्तिक उद्योजक अर्ज करण्यास पात्र आहेत। अर्जदारांनी त्यांच्या प्रस्तावित स्टोअरमध्ये एक B फार्मा, D फार्मा पदवीधारक फार्मासिस्ट म्हणून नियुक्त केला पाहिजे। CE-20 क्रायोजेनिक इंजिन काय आहे? चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोने नुकतीच क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण चाचणी घेतली। CE-20 क्रायोजेनिक इंजिनबद्दल लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर LPSC इस्रोची उपकंपनीद्वारे हे डिझाइन आणि विकसित केले गेले आहे। हे चांद्रयान-3 मोहिमेसाठी LVM-3 प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिक अप्पर स्टेजला शक्ती देईल। गॅस जनरेटर सायकल असलेले हे पहिले भारतीय क्रायोजेनिक इंजिन आहे। हे जगातील सर्वात शक्तिशाली अप्पर स्टेज क्रायोजेनिक इंजिनांपैकी एक आहे। हे इंजिन व्हॅक्यूममध्ये 186.36 किलोन्यूटन नामक थरास्ट विकसित करते। क्रायोजेनिक स्टेज म्हणजे काय? अत्यंत कमी तापमानात प्रणोदकांचा वापर आणि संबंधित थर्मल आणि स्ट्रक्चरल समस्यांमुळे क्रायोजेनिक स्टेज तांत्रिकदृष्ट्या एक अतिशय जटिल प्रणाली आहे। हे द्रव इंधन वापरते जे अत्यंत कमी तापमानात थंड केले जाते। क्रायोजेनिक रॉकेट स्टेज अधिक कार्यक्षम आहे आणि घन आणि पृथ्वी साठवता येण्याजोग्या द्रव प्रणोदक रॉकेट टप्प्यांच्या तुलनेत ते जळत असलेल्या प्रत्येक किलोग्रॅम प्रणोदकासाठी अधिक जोर देते। चांद्रयान-3 मोहीम चांद्रयान-3 ही भारताची तिसरी चंद्र मोहीम आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि फिरण्याची क्षमता दाखवण्यासाठी चांद्रयान-2 चे फॉलो ऑन मिशन आहे। चांद्रयान-3 मिशनमध्ये 3 प्रमुख मॉड्यूल आहेत: प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि रोव्हर। या वर्षाच्या अखेरीस श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च व्हेइकल मार्क 3 LMV-3 द्वारे मिशन प्रक्षेपित केले जाणार आहे। RTI कायद्यात नवीन काय आहे? बातम्यांमध्ये का? मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्य माहिती आयोगाने 2005 च्या माहितीचा अधिकार RTI कायद्यांतर्गत माहिती उघड करण्याचे निर्देश देणारा सहकारी संस्थेला दिलेला आदेश बाजूला ठेवला आहे। माहिती अधिकार कायदा 2005 RTI कायद्याचे मूळ उद्दिष्ट नागरिकांना सक्षम करणे, सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हा आहे। हे लक्षात घेऊन संसदेने जून 2005 मध्ये माहितीचा अधिकार RTI कायदा संमत केला। ठळक वैशिष्ट्ये: सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार आहे। लागूक्षमता: सर्व केंद्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील संस्था ज्या राज्यघटनेखाली किंवा इतर कोणत्याही राज्य किंवा केंद्रीय पुतळ्याखाली स्थापन केल्या आहेत, ज्यामध्ये अगदी राष्ट्रपती, विधिमंडळ आणि न्यायपालिका आणि सर्व संबंधित मंत्रालये, विभाग आणि एजन्सी यांचा समावेश आहे। सरकारच्या मालकीच्या, नियंत्रित किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा केलेल्या किंवा कोणत्याही गैर-सरकारी संस्थेला सरकारद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वित्तपुरवठा केला जातो। यामध्ये शासनाकडून निधी प्राप्त करणाऱ्या खाजगी संस्थांचा समावेश होतो।
सूट काही संस्था जसे की सुरक्षा किंवा गुप्तचर संस्था यासाठी पेओने 30 दिवसांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे, परंतु नागरिकांचे जीवन आणि स्वातंत्र्य यासंबंधी माहितीची विनंती करणारे अर्ज 48 तासांच्या आत मंजूर किंवा नाकारले जाणे आवश्यक आहे. पहिली G20 भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाची बैठक ACWG G20 ची पहिली भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाची बैठक ACWG गुरुग्राम, हरियाणा येथे 1 ते 4 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. पहिल्या G20 ACWG मीटिंगबद्दल हे भारताच्या अध्यक्षतेखाली आहे आणि इटलीसह अध्यक्ष देश आहे. 20 सदस्य देशांचे 90हून अधिक प्रतिनिधी, 10 निमंत्रित देश आणि 9 आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा मजबूत करण्यावर तपशीलवार चर्चा करतील. फोकस क्षेत्रे मालमत्ता ट्रेसिंग आणि ओळख यंत्रणेची प्रभावीता वाढवणे, बेकायदेशीर मालमत्तेच्या जलद प्रतिबंधासाठी यंत्रणा विकसित करणे, मुक्त स्रोत माहिती आणि मालमत्ता पुनर्प्राप्ती नेटवर्कच्या प्रभावी वापरास प्रोत्साहन देणे. भारताच्या G20 अध्यक्षपदाची थीम आहे वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. ACWG ची पार्श्वभूमी G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगट ACWG ची स्थापना जून 2010 मध्ये टोरंटो शिखर परिषदेत करण्यात आली. G20 देशांच्या भ्रष्टाचारविरोधी उपक्रमांना मार्गदर्शन करण्यात G20 ACWG आघाडीवर आहे. प्राथमिक उद्दिष्ट भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये G20 कसे व्यावहारिक आणि मौल्यवान योगदान देणे सुरू ठेवू शकेल यावर नेत्यांच्या विचारासाठी सर्वसमावेशक शिफारसी तयार करणे. ACWG माहितीच्या सक्रिय सामायिकरणाचा शोध घेईल, विद्यमान परस्पर कायदेशीर सहाय्य फ्रेमवर्क सुधारेल आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये देशांतर्गत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी यंत्रणा सुलभ करेल. ACWG जागतिक बँक गट OECD, UNODC, IMF आणि FATF तसेच व्यवसाय 20, B20 आणि सिव्हिल सोसायटी 20, C20 सह सक्रियपणे कार्य करते. आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक बेट देश वनुआतूच्या नेतृत्वाखालील 16 देशांच्या गटाने अलीकडेच संयुक्त राष्ट्रांमध्ये UN हवामान बदलाच्या समस्येशी लढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि या गटाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून सल्लागार मत मागितले आहे. ICJ हवामान बदलाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ बद्दल ICJ, ज्याला जागतिक न्यायालय म्हणूनही ओळखले जाते, हे आनचे प्रमुख न्यायिकांग आहे. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरद्वारे जून 1945 मध्ये त्याची स्थापना झाली आणि एप्रिल 1946 मध्ये काम सुरू केले. न्यायालयाचे आसन हेग, नेदरलँड येथील पीस पॅलेस येथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 6 प्रमुख अंगांपैकी हे एकमेव आहे जे न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्समध्ये स्थित नाही. ICJच्या सुनावणी नेहमीच सार्वजनिक असतात. फ्रेंच आणि इंग्रजी या न्यायालयाच्या अधिकृत भाषा आहेत. शक्ती आणि कार्ये न्यायालय 2 प्रकारची प्रकरणे हाताळू शकते. त्यांच्याद्वारे सादर केलेले राज्यांमधील समान विवाद, वादग्रस्त प्रकरणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या अवयव आणि विशेष एजन्सी सल्लागार कार्यवाही द्वारे संदर्भित कायदेशीर प्रश्नांवर सल्लागार मतांसाठी विनंत्या. केवळ राज्ये जे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आहेत आणि इतर राज्ये जे न्यायालयाच्या कायद्याचे पक्ष बनले आहेत किंवा ज्यांनी काही अटींनुसार त्याचे अधिकार क्षेत्र स्वीकारले आहे, विवादित प्रकरणांमध्ये पक्ष असू शकतात. न्यायालयासमोरील सल्लागार कार्यवाही केवळ संयुक्त राष्ट्रांच्या 5 अवयवांसाठी आणि संयुक्त राष्ट्रांच्या कुटुंबातील किंवा संलग्न संस्थांच्या 16 विशेष एजन्सींसाठी खुली आहे. वादग्रस्त प्रकरणांमध्ये न्यायालयाचे निकाल अंतिम असतात आणि पक्षकारांना खटल्यातील आणि अपीलशिवाय बंधनकारक असतात. न्यायालयाच्या निकालांप्रमाणे सल्लागारांची मते बंधनकारक नाहीत. ICJ आंतरराष्ट्रीय अधिवेशने, आंतरराष्ट्रीय प्रथा, सुसंस्कृत राष्ट्रांद्वारे मान्यताप्राप्त कायद्याची सामान्य तत्त्वे, न्यायालयीन निर्णय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यावरील सर्वात उच्च पात्र तज्ज्ञांच्या लेखनात प्रतिबिंबित केल्यानुसार आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार विवादांचे निर्णय घेते. रचना न्यायालय 15 न्यायाधीशांचे बनलेले आहे, सर्व वेगवेगळ्या देशांतील आहेत, जे संयुक्त राष्ट्र महासभा UNGA आणि सुरक्षा परिषद UNSC द्वारे 9 वर्षांच्या पदासाठी निवडले जातात. निवडून येण्यासाठी उमेदवाराला UNGA आणि UNSC दोन्हीमध्ये पूर्ण बहुमत मिळाले पाहिजे. न्यायालयाच्या रचनेच्या 1/3 भागाचे दर 3 वर्षांनी नूतनीकरण केले जाते. न्यायाधीश पुन्हा निवडणुकीसाठी पात्र आहेत. एकदा निवडून आल्यावर न्यायालयाचा सदस्य हा त्याच्या स्वतःच्या देशाचा किंवा इतर कोणत्याही राज्याचा प्रतिनिधी नसतो. न्यायालयाचे सदस्य हे स्वतंत्र न्यायाधीश आहेत ज्यांचे पहिले कार्य त्यांची कर्तव्ये स्वीकारण्यापूर्वी खुल्या न्यायालयात एक गंभीर घोषणा करणे आहे की ते त्यांच्या अधिकारांचा निःपक्षपातीपणे आणि प्रामाणिकपणे वापर करतील.
तक्रार अपील समिती GAC म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच नियम 2021 अंतर्गत तक्रार अपील समिती GAC पोर्टल सुरू केले. तक्रार अपील समिती GAC बद्दल GAC ही अलीकडेच सुधारित माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम 2021 मधील तरतुदींपैकी एक होती. GAC सोशल मीडिया मध्यस्थांकडून असमाधानकारक तक्रार निवारणाबाबत वापरकर्त्यांच्या तक्रारींवर लक्ष देईल. विविध क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अशा 3 संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक GAC मध्ये अध्यक्षासह 3 सरकार नियुक्त पूर्णवेळ सदस्य असतील. प्लॅटफॉर्मच्या तक्रार अधिकाऱ्याच्या निर्णयामुळे नाराज झालेला कोणताही वापरकर्ता तक्रार अधिकाऱ्याकडून संप्रेषण मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत GAC कडे अपील करू शकतो. समितीने अपील प्राप्त केल्यापासून 15 दिवसांच्या आत निकाली काढणे आवश्यक आहे. GAC चे निर्णय मध्यस्थांवर बंधनकारक असतील. GAC पोर्टल GAC हे एक आभासी डिजिटल प्लॅटफॉर्म असेल जे फक्त ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने काम करेल, ज्यामध्ये संपूर्ण अपील प्रक्रिया अपील दाखल करण्यापासून ते निर्णय घेण्यापर्यंत https://gac.gov.in या नवीन पोर्टलद्वारे डिजिटल पद्धतीने चालविली जाईल. नवीन पोर्टल वापरकर्त्यांच्या सोयीसाठी तपशीलवार FAQ सूचीबद्ध करते. अपीलकर्ता लॉगिन विंडोद्वारे त्यांच्या अपीलच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात. GAC त्याची ऑर्डर पोर्टलवर अपलोड करेल आणि अपीलकर्त्याला SMS आणि ईमेलद्वारे त्याची सूचना प्राप्त होईल. QR कोड आधारित कॉइन वेंडिंग मशीन QCVM RBIने अलीकडेच QR कोड आधारित नाणे वेंडिंग मशीन QCVM च्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याची आपली योजना जाहीर केली. QR कोड आधारित कॉइन वेंडिंग मशीन QCVM बद्दल QCVM हे कॅशलेस कॉइन डिस्पेन्सेशन मशीन आहे जे युनायटेड पेमेंट्स इंटरफेस OP वापरून ग्राहकाच्या खात्यातून डेबिट केल्या जाणाऱ्या आवश्यक रकमेसह नाणी वितरित करते. हे बँक नोटांच्या प्रत्यक्ष निविदा आणि त्यांच्या प्रमाणीकरणाची गरज दूर करेल. नाण्यांच्या वितरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नाण्यांची सुलभता वाढवण्याच्या उद्देशाने हे सुरू केले जाईल. ग्राहकांना QCVMमध्ये आवश्यक प्रमाणात आणि मूल्यांमध्ये नाणी काढण्याचा पर्याय देखील असेल. पायलट प्रोजेक्ट सुरुवातीला देशभरातील 12 शहरांमध्ये 19 ठिकाणी आणण्याची योजना आहे. या वेंडिंग मशीन्स सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्थानके, शॉपिंग मॉल्स आणि बाजारपेठांमध्ये सहज आणि सुलभता वाढवण्यासाठी स्थापित करण्याचा हेतू आहे. विन्स फ्रेमवर्क काय आहे? UK सरकारने अलीकडेच युरोपियन युनियनशी विन्स फ्रेमवर्क म्हणून ओळखले जाणारे ब्रेक्झिटनंतरच्या व्यापार नियमांवर एक महत्त्वाचा करार केला आहे जो उत्तर आयर्लंडला नियंत्रित करेल. विन्स फ्रेमवर्क बद्दल विन्स फ्रेमवर्क उत्तर आयर्लंड प्रोटोकॉलची जागा घेईल. उत्तर आयर्लंड प्रोटोकॉल म्हणजे काय? उत्तर आयर्लंड हा ब्रिटिश शासित प्रांत आहे आणि युनायटेड किंगडमचा एक भाग आहे जो युरोपियन युनियनचा सदस्य असलेल्या आयर्लंडशी लांब सच्छिद्र सीमा सामायिक करतो. जेव्हा ब्रिटनने EU सोडले तेव्हा खुल्या सीमेवरील व्यापार हा ब्रेक्झिट वाटाघाटीच्या सर्वात कठीण भागांपैकी एक होता जो उत्तर आयर्लंड प्रोटोकॉलमध्ये संपला. प्रोटोकॉल हा ब्रेक्झिट कराराचा भाग आहे जो उत्तर आयर्लंडचे व्यापार नियम सेट करतो. हे उत्तर आयर्लंडला EUच्या मालाच्या एकल बाजारपेठेत ठेवते. हे आयरिश जमीन सीमा उघडी ठेवते परंतु याचा अर्थ उर्वरित UKमधून उत्तर आयर्लंडमध्ये येणारी उत्पादने तपासणी आणि नियंत्रणांच्या अधीन आहेत. चेकमुळे ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडमधील व्यापार त्रासदायक झाला. विन्स फ्रेमवर्कची वैशिष्ट्ये फ्रेमवर्कमध्ये 2 महत्त्वपूर्ण पैलू आहेत: 2 लेन प्रणाली आणि स्टॉर्मोंट ब्रेक. उत्तर आयर्लंडसाठी नियत केलेल्या ब्रिटनमधील माल नवीन ग्रीन लेन मधून प्रवास करतील, ज्यामध्ये EUमध्ये जाण्याचा धोका असलेल्या मालासाठी स्वतंत्र रेड लेन असेल. ग्रीन लेनमधून उत्तर आयर्लंडमध्ये येणाऱ्या उत्पादनांमध्ये तपासण्या आणि कागदपत्रे लक्षणीयरित्या कमी होतील. रेड लेन वस्तू अजूनही तपासाच्या अधीन असतील. ग्रेट ब्रिटनमधून उत्तर आयर्लंडमध्ये प्रवेश करणाऱ्या विशिष्ट उत्पादनांवर, जसे की थंडगार सॉसेज, बंदी हटविली जाईल. उत्तर आयर्लंडला देखील यापुढे काही EU नियमांचे पालन करावे लागणार नाही, उदाहरणार्थ VAT आणि अल्कोहोल शुल्कांवर. नवीन करार उत्तर आयर्लंडमध्ये लागू केलेल्या EU नियमांचे प्रमाण 3% पेक्षा कमी करतो. स्टॉर्मोंट ब्रेक या अंतर्गत लोकशाही पद्धतीने निवडून आलेली उत्तर आयर्लंड विधानसभा नवीन EU वस्तू नियमांना विरोध करू शकते ज्याचा उत्तर आयर्लंडमधील दैनंदिन जीवनावर महत्त्वपूर्ण आणि चिरस्थायी परिणाम होईल. ब्रेक क्षुल्लक कारणांसाठी वापरले जाऊ शकत नाही परंतु लक्षणीयपणे भिन्न नियमांसाठी राखीव आहे. एकदा UKने EUला सांगितले की ब्रेक ट्रिगर झाला आहे, नियम लागू केला जाऊ शकत नाही. UK आणि EU सहमत असल्यासच ते लागू केले जाऊ शकते. पक्षांतर विरोधी कायदा काय आहे? पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्रतेचा सामना करणारे आमदार फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सांगितले. सुप्रीम कोर्टमध्ये सध्या महाराष्ट्रातील शिवसेना या पक्षाचा वाद याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. पक्षांतर विरोधी कायद्याबद्दल हे 1985 मध्ये भारताच्या संविधानाच्या 52व्या दुरुस्तीद्वारे भारतात लागू करण्यात आले. या दुरुस्तीने राज्यघटनेत 10व्या अनुसूचीचा समावेश केला आहे, ज्यात पक्षांतराशी संबंधित तरतुदींची यादी आहे. विधानसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याने सभागृहाच्या इतर कोणत्याही सदस्याच्या याचिकेच्या आधारे पक्षांतराच्या कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविण्याची प्रक्रिया ते मांडते. हे वेळापत्रक केंद्रीय आणि राज्य अशा दोन्ही विधिमंडळांना लागू होते. उद्देश: राजकीय पक्षांतर रोखणे आणि राजकारणात स्थैर्य आणून लोकशाही बळकट करणे आणि संसद सदस्यांना त्यांच्या पक्षांप्रती अधिक जबाबदार आणि निष्ठावान बनवणे हे या अनुसूचीचे मुख्य उद्दिष्ट होते. अपात्रतेचे कारण: कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रीय विधानसभेच्या सदस्याला सदस्य होण्यापासून अपात्र ठरवले जाऊ शकते जर तो स्वेच्छेने राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडतो, तो त्याच्या राजकीय पक्षाच्या निर्देशांचे उल्लंघन करतो किंवा मत देतो किंवा त्याच्या राजकीय निर्देशांविरुद्ध विधानसभेत मतदान करत नाही. निवडणुकीनंतर तो दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करतो. जर नामनिर्देशित सदस्य दिवसापासून 6 महिन्यांनंतर कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाला तर तो विधिमंडळाचा सदस्य बनतो. सूट: विलीनीकरणाच्या बाबतीत सदस्याची अपात्रता लागू केली जात नाही, परंतु हे विलीनीकरण त्याच्या किमान 2/3 आमदारांच्या संमतीने केले जाईल. परंतु अशा परिस्थितीत विलीन करण्याचा निर्णय घेणारे सदस्य किंवा अन्य पक्षात विलीनीकरण केले जात नाही. मूळ पक्षात राहणाऱ्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागेल. हे विविध विधानसभागृहांचे सभापती, अध्यक्ष आणि उपसभापती यांना पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेपासून सूट देते. निर्णय घेणारा अधिकार: पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत सदस्याला अपात्र ठरवण्याचा निर्णय सभागृहाच्या पीठासीन अधिकारी घेतात. त्यानुसार सभापती किंवा अध्यक्ष पीठासीन अधिकाऱ्याने अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी कायदा निर्दिष्ट केलेला नाही. पक्षांतरविरोधी प्रकरणांमध्ये सभापती किंवा अध्यक्षांचे निर्णय न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन असतात. मात्र जोपर्यंत पीठासीन अधिकारी आदेश देत नाहीत तोपर्यंत न्यायालयीन हस्तक्षेप करता येणार नाही. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल, आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि त्यातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे अभ्यासामध्ये मदत होत असेल तर जरूर एक छोटेसे कष्ट करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.